मिशन 144 मध्ये आपलं स्वागत। नाशिकमध्ये आहे। नाशिकमध्ये काय फॅक्टर चालणार आहेत? मुख्यमंत्री पदासाठी नाशिककरांची कुणाला पसंती आहे? तरुणांचं काय म्हणणं आहे, महिलांचं काय म्हणणं आहे, हे मी ऐकून घेणार आहे, हे जाणून घेणार आहे। याचा सगळा परिणाम जो आहे तो विधानसभेच्या मतदानामध्ये होणार आहे। म्हणजेच ज्याची सत्ता येणार आहे त्यासाठी 144+ मिशन 144+। मी सर्वात आधी तरुणांकडे जाणार आहे। मला हे सांगा की मुख्यमंत्री पदासाठी अनेक नावं आहेत, त्यापैकी कोण सक्षम वाटतं? मुख्यमंत्रीपदासाठी तरी पृथ्वीराज चव्हाण यांचंच नाव थोडं सक्षम वाटतं, कारण की त्यांचा एक कारभार, एक ट्रान्सपरन्सी आहे आजपर्यंत मेंटेन केलेली, आणि त्यांच्यावर असा कोणताही एक अंकुश लागलेला नाही की त्यांच्या कामातलं काहीतरी एक गोंधळ आलेला किंवा त्यांनी कोणाच्याच तरी फायली अडवलेल्या किंवा काहीतरी त्यांचा एक म्हणजे स्वतःचं काहीतरी हेतू ठेवून त्यांनी केलेले कामं असे काही दिसले नाही तिथं। म्हणजे एक ट्रान्सपरन्सी मेंटेन केली। ट्रान्सपरन्सी मेंटेन केली आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी, पण शिवसेनेचं असं मत आहे की पृथ्वीराज चव्हाण यांनी जे काम केलं ते अत्यंत चुकीचं आहे, ते काय बरोबर केलं नाही। आता त्यांना सत्तेची आहे ना स्वप्न दिसू लागलेली आहे, त्याच्यामुळे ते त्यांच्याबद्दल तसं बोलणारच आहे। मी एक निपक्षपणे बोलायला काय हरकत नाही, कारण की त्यांनी जी कामं केलेली आहे ती खरंच स्तुत्य आहे। त्याच्यामुळे तो कोणत्याही पक्षाचा असो उमेदवार, पण त्यांच्या ते कामानुसार त्यांचं ठरवणं जाणं हे महत्त्वाचं आहे। चला, शिवसेनेचे नेते शिवाजी साहणे आहेत। मला सांगा की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामाविषयी लोकांमध्ये म्हणजे तरुणांमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग दिसतं आहे। मुळात त्यांनी जे सांगितलं की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना यापुढे मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छित नाही, कारण नुसती जनताच नव्हे तर त्यांचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी हा सुद्धा सरकारमध्ये असून त्याच्या कार्यपद्धतीवर आणि काम करण्याच्या पद्धतीवर नाराज आहे। काँग्रेसचं असं मत आहे की त्यांना अनुभवच नाही आहे, कसं ते मुख्यमंत्रीपद सांभाळतील? मुळात मला हा प्रश्न अपेक्षित होता की काँग्रेसचं म्हणजे हे नारायण राणेंचं म्हणणं आहे की उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा अनुभव नाही। मला असं वाटतं नारायण राणे ज्यावेळी शिवसेनेमध्ये होते त्यावेळी शिवसेनेने त्यांना मुख्यमंत्री केलं, त्यावेळी पहिल्यांदाच ते मुख्यमंत्री झाले होते। पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी तेही पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले, ते तर थेट दिल्लीवरून आले होते। या ठिकाणी प्रश्न असा आहे की तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा अनुभव असणं अपेक्षित नाही, तर तुमच्या समोर महाराष्ट्राचं व्हिजन काय आहे, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय करू इच्छिता, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। महाराष्ट्राच्या जनतेबद्दल कोणाच्या मनामध्ये आत्मीयता आहे हे जास्त महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरेंकडे महाराष्ट्राचं विजन आहे, हेमलता पाटील काँग्रेसच्या आहेत। मला हे सांगा की उद्धव ठाकरे यांच्याकडे विजन आहे? आताच एका युवकाने सांगितलं की पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री म्हणून किती योग्य आहेत, आणि आपण बघितलं असेल की महाराष्ट्रातल्या 24 ते 26% लोकांनी आपलं निपक्षपणे मत नोंदवलं आणि पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री पदासाठी अतिशय योग्य उमेदवार असं सांगितलं। शासकीय स्तरावरती काम करताना कोणाचे वैयक्तिक इंटरेस्ट असतात, कोणाच्या वैयक्तिक फाईल असतात, त्या फाईल जर मुख्यमंत्री काढत नसतील तर मग तो लकवा झाल्यासारखा वाटतो। परंतु याचा अर्थ असा नाही की मुख्यमंत्री कार्यतत्पर नाहीत, त्यांनी अतिशय चांगले कामं केलेले आहेत, चांगल्या फाईल्स काढलेल्या आहेत। फक्त कोणाचा वैयक्तिक इंटरेस्ट जर फुलफिल होत नसेल तर मग ते त्यांना नावं ठेवू शकतात। म्हणजे वैयक्तिक इंटरेस्टच्या फाईल काढलेल्या आहेत, बाकी सगळे काढले आहेत? 100%। चला ठीक आहे, भाजपचे नेते आहेत। मला हे सांगा तुमच्याकडे कोण आहे? विनोद तावडे आहेत, पंकजा मुंडे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, नितीन गडकरी, मी किती यादी अशी? आमच्याकडे बरेच जण आणि अतिशय उत्तम काम करू शकणार आहेत। एकनाथ भाऊ खडसे आहेत, विनोदजी तावडे आहेत, देवेंद्रजी फडणवीस आहेत, आत्ताच युवा नेत्या ज्यांनी संघर्ष यात्रा काढली त्या पंकजाताई मुंडे आहेत। अशा अनेक चांगले चांगले नेते भारतीय जनता पार्टीकडे आहेत। मग पृथ्वीराज चव्हाण यांचं काम कसं आहे? पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल बोलायचं झालं तर जेव्हा त्यांच्या हातात करण्यासारखं होतं तेव्हा त्यांनी काहीच नाही केलं, परंतु अगदी शेवटी अगदी कागदी घोडे नाचवायचे, काहीतरी लोकांना दाखवायचं की बा आम्ही हे काम करतो आहोत, म्हणून त्यांनी ते आश्वासनं द्यायची। आणि आता निवडणुकांच्या तोंडावर आपण पाहिलं असेल त्यांनी काय आश्वासनं दिले, अशा पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने दिलेली आहेत, निर्णय घेतलेले आहेत। राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? जनता तर असं म्हणते की राज ठाकरेच मुख्यमंत्री होणार आहे। मला असं वाटतं जनतेचा कौल तोच असेल। महाराष्ट्राला तारणारा नेता म्हणून राज ठाकरेंकडे बघितलं जात आहे, त्यामुळे राज ठाकरे। मला सांगा, युवकांनी असं म्हटलं की पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्रान्सपरंट काम केलेलं आहे, तुमचं काय मत आहे? व्यक्तिशः पृथ्वीराज चव्हाणांबद्दल बोलायचं झालं तर मला त्यांच्याबद्दल काही आकस नाही, त्यांनी कामं केलेले आहेत, परंतु ती कामं त्यांची जनतेपुढे पोहोचली नाही। कारण पृथ्वीराज चव्हाणांचा पक्षामध्येच त्यांना विरोध होता, पक्षामध्ये काम करताना त्या व्यक्तीला त्यांच्या मित्रपक्षाने सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचे कामं जनतेपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत। तर जनतेपर्यंत कामं पोहोचू शकले नाहीत। मी महिलांकडे जाणार आहे। कोण मुख्यमंत्री तुम्हाला, म्हणजे ही सगळी नावं तुमच्यासमोर आहेत,
त्यापैकी तुम्ही कुणाला निवडाल? तसं म्हटलं तर आम्ही कोणाला निवडायचं नाही निवडायचं, आमचं फक्त सर्वसामान्य जनतेचा तर हाच प्रश्न असतो की अन्न वस्त्र आणि निवारा. तर आमच्या सामान्य जनतेला आम्हाला अन्न वस्त्र आणि निवारा पाहिजे. त्यामध्ये मग कोण देऊ शकेल? असा कोण त्यामध्ये तो दिसतं असं की हे देऊ शकतात आम्हाला? आत्तापर्यंत तर असं कधीच हे स्पष्टच झालेलं नाही. कुठल्याही पक्षामध्ये कुठलाही निवडून आलं तर हे मत किंवा ह्या सगळ्या शंका आमचं असं स्पष्टीकरण कुठलंच झाले नाही. पण आत्ताच्या निवडणुकीमध्ये मग आतापर्यंत जी नावं आहे त्याच्यामध्ये एकही देऊ शकत नाही. नाही, असं मी म्हणत नाही की 100% त्यांनी दिले असं काही नाही, पण त्यांच्यामध्ये ट्रान्सपरंटपणा नाही आहे.